नीट एक्झामचे जे पेपर लीक झाले त्याच्याबाबत सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर दिल्ली येथे उपोषण चालू केलं। नंतर त्याच्यात सर्व देशभर ते आंदोलन व्यापक झालं आणि स्टुडंटनी पण त्याच्यात सहभाग घेतला। आता ह्याच्यात सहभाग घेतल्यानंतर त्यांना तो इतक्या मोठ्या प्रमाणात स्टुडंट सहभागी झाले की त्याला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि अश्रुधूर सोडला। परंतु तो लाठीचार्ज केला तेव्हा बरेच लोक जखमी झाले, इंजर झाले। बऱ्याच असे आपण व्हिडिओ बघतोय की लाठीचार्ज केले, बऱ्याच जणांना हॉस्पिटलाइज करावं लागलं। तर मग मुळात हा जो प्रोटेस्ट स्टुडंटनी नोंदवला तो त्यांच्या हक्कासाठी होता की ते एवढे अभ्यास करून देतात, त्यांच्याच पैशाने एक्झाम होते आणि तरी त्यांचे पेपर लीक होतात, तर त्याच्याबद्दलचा न्याय मिळण्यासाठी त्यांनी तो प्रोटेस्ट नोंदवलेला होता। मग ह्याच्यात हा जो त्यांचा जो प्रश्न होता तो चर्चेने सॉल्व व्हायला पाहिजे होता, परंतु तसं न होता तिथं जेवढी मॉब होता त्याच्यावर लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांकडून आणि त्याच्यावर अश्रुधूर सोडण्यात आला। आता याच्यामध्ये जे जखमी झाले तर त्यांना जे काही त्रास झाला त्याला रिस्पॉन्सिबल कोण? पोलिसांना जेव्हा विचारलं गेलं तर त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून ऑर्डर आली आणि आम्ही लॉ आणि ऑर्डर मेंटेन करणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही लाठीचार्ज केला। आता जेव्हा लाठीचार्ज केला तर त्यांनी वरची ऑर्डर एक्झिक्यूट केली असा हा त्यांचा डिफेन्स आहे। तर अशा प्रकारेच आधी सेकंड वर्ल्ड वॉर झालं तेव्हाही नाझी ऑफिसर्सने अशाच प्रकारे लाठीचार्ज वगैरे केलेला आणि तेव्हा त्यांनी असा डिफेन्स केला की वरची लॉ आणि ऑर्डर आम्हाला फॉलो करावी लागते आणि ते फॉलो करताना आम्हाला लाठीचार्ज करावा लागला। परंतु जे नेरंबर्ग हे जे ट्रिब्युनल होतं नेरंबर्गचं, त्यांचा तो डिफेन्स होता नाझी ऑफिसर्सनी तो काही पूर्णपणे ॲक्सेप्ट केला नाही। का तर लॉ आणि ऑर्डर मेंटेन करा म्हणजे तो मॉब कंट्रोल करा किंवा जास्त व्हायलंट होऊन देऊ नका असा त्याचा अर्थ असतो, परंतु त्यांना मारणं हा असं काही त्याच्यात ऑर्डर नसते। मग आता ह्या दिल्लीत जे काही झाला स्टुडंट प्रोटेस्ट त्याच्यावर जो लाठीचार्ज करण्यात आला त्याच्यात एक्सेसिव्ह फोर्स वापरण्यात आला किंवा क्रिमिनल फोर्स त्याच्यात होता आणि इल्लिगल फोर्स होता की जी लॉ आणि ऑर्डर असतो की त्यांच्या पायावर वगैरे मारता येतं पण डोक्यात किंवा वरच्या पार्ट्सवर त्यांना लाठीचार्ज करता येत नाही। परंतु जे व्हिडिओ आपण बघितले त्याच्यामध्ये चुकीच्या प्रकारे मारण्यात आलेलं दिसत आहे। तर मग याच्यासाठी की यालाच ते नेरंबर्ग प्रिन्सिपल म्हटले की सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ते कोर्टाने लागलं की याच्यामध्ये जर कोणी जखमी झालं तर इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? तर मग जर तुम्ही लॉ आणि ऑर्डर मेंटेन करताना एक्सेसिव्ह फोर्स नको वापरायला आणि म्हणून त्याची जबाबदारी येणार। आता याची सगळी चौकशी करण्याचं काम गव्हर्मेंटचं आहे। तर मग ह्याच्यात गव्हर्मेंटचं आहे तर मग ह्याच्यामध्ये जे प्रोटेस्टर होते स्टुडंट त्यांचेही फंडामेंटल राईट्स आहेत आणि ड्यू प्रोसेस फॉलो होते का लाठीचार्ज करताना हे सगळं त्याच्यात चौकशी व्हायला पाहिजे। आता सगळ्यात आश्चर्याची बाब अशी की आपले सुप्रीम कोर्टचे जे जज आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी पण असं एक स्टेटमेंट केलं की पोलिसांचे जे व्हिडिओ बघण्यात आम्हाला एवढा वेळ नाही की आम्हाला इतर कामं खूप आहेत। तर हे स्टुडंट हे तर भावी आपले नागरिक होणार, त्यांचे जे त्यांचेच पेपर आहेत त्यांचेच लीक होत आहेत, जेवढे स्टुडंट अभ्यास करतात त्यांचे पेपर लीक होतात तर ते त्यांना न्याय मागायचा हक्क आहे। मग ह्याचे जर व्हिडिओ आणि ज्युडिशरी न्याय देण्यासाठीच बसलेली आहे तर त्याच्यावर ते ह्या स्टुडंटच्या प्रॉब्लेमसाठी किती सेन्सिटिव्ह आहे त्याच्यातून ह्या अशा स्टेटमेंटवरून लक्षात येते। तर मग याची चौकशी करणं की स्टुडंटला योग्य न्याय देणं यासाठी ज्युडिशरी म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे आणि सरकारने हे वाद चर्चेतून सोडवले पाहिजेत। अशा प्रकारे हे नेरंबर्ग हे प्रिन्सिपल वापरून ती इंडिव्हिज्युअल ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कोणी अयोग्य कृती केली तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्या ॲथॉरिटीकडे जाणार। हे नेरंबर्ग प्रिन्सिपल सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये पण वापरण्यात आलं होतं। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।